जो काही बीड मध्ये माज आलेला आहे, काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे। फडणवीस, तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला लाज वाटते का बहुजनांची? हा प्रश्न मी विचारतोय। प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो? वाल्मिक कराड काय दाऊद इब्राहिम गेला काय? त्याला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार, त्याला विधान भावनात त्याचं नाव काय घेते? त्याची एवढी लायकी आहे का? अरे तुम्हाला सापडत नसल देवेंद्र फडणवीस, एकदा सांगा मला सापडत नाही, मी सापडून आणतो, हा फाकड्या सापडून आणतो। इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत, मनोज दादा बसलाय, सुरेश दस अण्णा बसलेत, संदीपराव बसलेत। अरे एकदा सांगा, आम्ही धरून आणतो, आम्हाला सांगा। आईला दाऊद इब्राहिम होनी त्याला वाल्मिक कराड। अरे उचला याचं बिराड, आता बस झालं। जो काही बीड मध्ये माज आलेला आहे, काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे। अनेक वर्षापासून यांचा माज होता, हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे। हा निळा फकड्या, हा पॅंथर, बाबासाहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही। दोन खुर्ची मी का आलो इथं? तुम्ही ऐका, शांत राहा। मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आलोय। तुम्हाला वंजाऱ्याचं भांडण आहे, कोणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे, हे भांडण वंजारा मराठ्याचं नाही। आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता, तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता। तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला। मी आज या ठिकाणाहून ठणकावून सांगतोय, संतोष देशमुखला, माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला, तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकरं उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत, हा इशारा देतो। मला दुःख वाटतं, या ठिकाणी परभणीची घटना बघा। संविधान वाचवायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला मारलं। देवेंद्र फडणवीस गप्प आहेत। देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का? ना ते दलिताला भेटतात, ना मराठ्यांना भेटतात। काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला येऊन भेटायला? देवेंद्र फडणवीस, तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला लाज वाटते का बहुजनांची? हा प्रश्न मी विचारतोय। प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो? आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय, उभा राहा, हे उभा राहा, फोटो दाखवा। संतोष देशमुख एकटा नाही, संतोष देशमुख एकटा नाही, समग्र बाबासाहेबाची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही। आणि मला तर वाटतं त्या वाल्मिक कराडकडं त्या धनंजय मुंडेचं यांचं गाभाडलंय मोठे, त्याला यायनीच लपिवलं असं बाबा, येऊ घातला तर आपलं काही खरं नाही। त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले, आदिवासींवरती हल्ले यांनी केले, पारध्यांवरती हल्ले यांनी केले। परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदंडचं हत्याकांड विजापूरच्या कर्नाटकमध्ये नेऊन केलं, भ्र शब्द काढला नाही, त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही। आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत। या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो। जय भीम, जय शिवराय। आज वाल्मिक कराड यांच्याबद्दल बोलताना दीपक केदार यांनी फडणवीसांनाच धुतलं। मुख्यमंत्र्यांनी सांगावे, आम्हाला वाल्मिक कराड सापडत नाही, तुम्हाला सापडत नसेल तर मी सापडून आणतो, असे दीपक केदार यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट का घेतलेली नाही? त्यांना बहुजनांच्या मुलांना भेटायला लाज वाटते का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण हे राजकीय नाही तर सामाजिक मुद्दा आणि देशाचा मुद्दा आहे।
बीडमध्ये काही जणांना जो माज आला आहे तो माज उतरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. अनेक वर्षापासून यांना माज होता, तो उतरण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचा पॅथर इथे आलेला आहे. संतोष देशमुख यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी एकत्र आलेला आहेत. ही घटना तुम्हाला माहीत आहे का? आम्हाला सांगितले जाते की दोन समाजामधील ही तेढ आहे. हे मराठा वंजारी यांच्यातील वाद नाही. आमचा संतोष देशमुख हा ज्याला वाचवायला गेला होता तो माझा बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता आणि देशमुख हे माझ्या समाजातील बांधवाला वाचवण्यासाठी तिथे गेले होते आणि त्यांचा येथे जीव गेलेला आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महाराष्ट्र आणि देशातील भीमेचा छावा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि हा वाल्मिक कराड काय दाऊद लागून गेलाय का? चे आयला गल्लीतलं चिरकुट, त्याचे विधान भवनात नाव काय घेतले जाते, त्याची एवढी लायकी आहे का, असा सवाल केदार यांनी उपस्थितीत केलेला आहे. तर दीपक केदार यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.